बाईचे कामच चालले तर काय ग करू ना काय नाही ग चाललंय काम बस होय कसं काय आली ग यावं म्हणलं तुझ्याकडं होय हा काम झाले होय झाले की सगळे हो लवकर आवरले ग हा बरं आहे बाय तुझं अगं राहू दे ये बस जरा थांब की आले एवढं झाडते ग परत तसंच पडतंय काय सारखी काम काम करते काय माहिती दुसरीकडे लक्षच नाही तुझं का ग काय झालं अजून बस सांगते काय ग जेवण वगैरे केली का नाही का ग काय झालं ग जेवण वगैरे केले का नाही एवढं कसं सुकून गेली नाही जेवण आता करावं की काम झालेत म्हणलं एवढं झाडावून जेवणच बसाव त्यांनी बी कुठे गेल्यात काय माहित वाट बघत बसली जरा तुझा नवरा असतो का कधी जागेवर का ग गेला असेल कुठं तर तुला एक सांगायचंय ग मला सांग की ग का ऐक बघ तू माझी मैत्रीण आहे म्हणून मी सांगते बर का तुला अगं तुला एक सांगायचं होतं मला सांग की लेंदी म्हणते सांगेन सांगेन पण काय सांगणंच होत नाही बघ. का ग काय झालं असलं अगं तुझा नवरा तर शिलेच्या दारात जाऊन बसतोय सारखा अगं बसत असेल रस्त्यावरचं घर आहे मग काय झालं आता रस्त्यावर आहे म्हणल्यावर माणूस बसणारच की ग बया पार वायाला गेलाय बिचारा आणि त्याला काय झालंय वायाला जायला मरणाचं चांगलं आहे की अगं लय खेटून बसते लय असं म्हणजे गुलू 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 बोलणं चालतंय दोघांचं अगं नसेल काय उगच असं चांगलं चिमण्याने बोलत बसते ती माहितीये का तुला तू अगं बस आपली नाही ग. गेटच्या आत अशीच अगं नसेल तसं काय उगच ग तुझा बघण्यात गैरसमज झाला असेल काय ग तुला बाजार आणला का ह्या आठवड्यात नाही ग आणून देईल की आता त्यानं घर भरले ना शिलीचं तिकडं तू बस की काय विचारायचं बिचारायचं काम नाही का तुझं अगं म्हणते पगार झाले नाही झाल्यावर आणू असं म्हणते सगळी ग. पगार तिकडं जिरती हे बरं तुझ्या ध्यानात येत नाही तुझ्या घरात तर बाजार कावा येणारच नाही आता हितनं बघतो खरं सांगते काय ग हा अगं एवढंच नाही तिला चायनीज परत ती काय अजून भेळ वडापाव चिकन बिर्याणी सगळं तिकडं घर लागली भरायला ती खोटं तर नाही ना बाय सांगत तुम्हाला मी कशाला खोटं बोलू बाय अगं काय ग तू माझ्या जवळची हाय मैत्रीण आहे माझी आणि नात्यानं माझी जाऊ लागते ना तरीच म्हणते ह्यांना असं का करत असल हा ना आता मी सकाळपासून गेलोय बघा अजून घरीच आलो नाही दिसला काय येताना तुला तिथं तिथंच बसला होता की भेतडला ठेकून बाहेर असं म्हणते हा आता कडेलाच माझ्या घराच्या घर आहे म्हणल्यावर थांब आता येऊ दे घरी हा ना येऊ दे तेव्हा सांगते त्याचं कसं काय ते थांब सांगच हा बघ आणि जरा दाबट ठेव त्याला येडावानी येऊ करू दे नको. बघते जरा चांगलंच आता अगं लयच त्याचं अगं ऐक की हा तू बघ आता चल जा का मग अगं बस चहा करते पण. अगं नको ह्याने वर अगं बस जाते. ग जाते, हा? अगं बस येते, म्हण उद्या येते अजून बरी ये बर का उद्या हा हा झालं का गाव हिंडून कायला आ कायला काय झालं म्हणजे काय आलंय काय झालं म्हणजे कुठे गेलता हो तुम्ही आता मला एवढं सांगायचं कामात गेलतो आणि कुठे गेलतो नक्की गावातच जाताय का लोक दारू पुजाय जाताय लोकांची मला एवढं सांगा काय झालं तुम्हीच गेलता कुठं अगं गावात गेलो होतो आणि ते घरातला बाजार संपलाय कधी भरायचाय तू सांग ना काय काय आणायचंय मग तेव्हा मी भरतो की काय आणि लोकांचा दार पुन्हा कुणाचा बाजार कुणाला पोच करताय तुम्ही कुणाला पोच केलाय सांगायचं लवकर मला नीट अरे देवा आ मला नीट सांगायचं तुम्ही काय करताय काय मला एवढं नीट सांगायचं काय झालं काय तू एवढी चिडचिड तुम्ही का करते? गावात कुठं घरचा किराणा संपलाय ती भरायचं कळतंय का लोकांच्याच घरात भरायचं कळतंय अगं तू रोज काय बोलत नाही आज काय झालं तुला बस खाली मी सांगतो काय झालं नेमकं तुम्हाला विचारू काय कसली चिडचिड करते तू काय झालंय मला सांग घरात किराणा नाही मग भरू ना आपण भरू ना सकाळपासून मला जेवण नाही कुठं लक्ष कुठं आहे बायको हाय ही तर हाय का नाही लक्षात हाय का की. लोकांची बायको बघत हिंडायचं आहे असं कोण अरे काय बोलतेस तू डोकं आहे का ठिकाण होतं काही काही कुठल्या काय- डोकं काय बोलायला ठिकाणावर आहे लागली? म्हणूनच बोलतेय खाली बस खाली नाही बस. बसायचं मला सांगायचं पहिला रोज कुठं जाता एवढा उशीर कुठं बसता ती मला बसलेलं ठिकाणं बिकाणं दाखवायची सगळी तू का अशी काय का बोलायला लागली अशी का नेमकं? झालंय बोलायली का म्हणजे? नेमकं काय हा? झालंय काय झालंय हा? काय झालंय एकतर घरात- ताप बीप आहे का तुला मला काय झालं नाही मी व्यवस्थित आहे घरातला एकतर किराणा नाही हा आणू की मग आपण कधी आणायचं आहे लोकांची घरं भरता तेव्हा काय झालं तुला नेमकं शांत होईल जरा तुम्ही सकाळी उठल्यावर कुठं जाता
गावात जातो काय काय काम असते गावात तुमचं? आता गावात काय आपलं काय बी काम असतं छोटं मोठं. एवढं काय लोड घेतोस तू नेमकं? लोट घेते म्हणजे बोल बोल झालं नेमकं काय कसलं चिडचिड करते नेमकं काय झालंय? गावात जायचं. तुम्ही रोज कुठं जाता आणि तुम्ही घरचं नाही बाहेरचं नाही, तुम्ही लोकांच्या घरी कशाला जाता हो तुम्ही? अयो कोणत्या लोकांच्या घरी गेलोय मी? स्वतःची बायको सोडायचं आणि लोकांची बायको बघत बसायचं काय गरज आहे तुम्हाला? कोणती बायको बघित बसले ना? काय गरज आहे मला असली बायको असताना मला दुसरीकडे बघत बसायची? काय घेणं देणं मला? पण काय लोकांच्या घराने कोण म्हणलं तुला? वडापाव कोण आणून दे, चायनीज आणून दे, मला कधी साधं चॉकलेट तरी विचारलं का? अरे देवा काय झालं? काय अर्थ कोणी देवा? सांगितलं तुला? कोणी सांगितलं? मला काय दिसत नाही काय डोळ्याला? 8-10 दिवस झाले तुमचा शानपणा मी उगा जाऊ दे सोड म्हणून मी ऐकून घेते ग बसती. त्याचा फायदा उचला लागलाय काय तुम्ही? काय झालं एवढं? काय मग कोण तुम्हाला माहित नाही काय झालंय ते? मग तू सांग ना आधी काय झालंय? कशाला चिडचिड करते? कोणी सांगितलं तुला? तुम्हाला काय माहित नाही सांगितलं? वडापावचं चायनीचं कोणी सांगितलं तुला? मला सांगाय कशाला पाहिजे? मला कळतंय, मला दिसतंय, एवढे मोठे मोठे माझे डोळे आहेत, दिसतंय की मला डोळ्यानं. पण उगा जाऊ दे सोड म्हणून मी ग बसते. अरे देवा घरात बायको हाय, काय लागतंय काय नाही, तिला काय आणून द्यायचं वडापाव चॉकलेट चायनीज? लोकांच्या घराने न्यायचं कशाला? कोणाच्या घरी भरले? तुम्हाला माहित नाही का? माहित नाही का तुम्हाला कोणाच्या घरी भरलंय ते? सांग कुणाच्या घरी भरण? कोण म्हणलं तुला? कोण सांगितलं? चल बरं त्याकडे मी सांगतो त्याला विचारा माझ्यासोबत. सांगू दे मला कोणतं आधी तुम्ही भरलंय का नाही एवढं सांगायचं. कोण म्हणलं भरलंय तुला? मी बघितलं ना. कुठं बघितलं तू? मी बघितलं आणून देताना बघितलं. बस कायच्या काय बोलायला लागलीस तू आता? जरा शांत बस, जरा शांत का बरं शांत बस? चिडचिड नको करू. आपली भांडणं झालेत काय आधी कधी? तुम्ही करायला लावताय मला भांडणं. नको करू मग का तुम्ही वागताय तसं म्हणून मी करते ना. मग कशाला करते भांडणं? तुम्ही भांडणं करायला लावताय मला. मी काय केलं आता? बरं आता मला खरं खरं सांगायचं. काय झालं? एकदम खरं. तुम्ही त्या शिलीच्या घरी कशाला जाताय? आजची सिलीच्या घरी? हा? अरे चालता रस्त्याला घर आहे ती. चालता जातो बोलतो. अहो तुम्ही चालता जाताय बोलताय, पण आज 4 लोक बघणारे काय विचार करत असतील याचा विचार करा की. त्यांनी करू दे की काय करायचं ते. तू सांग मला, तुला प्रॉब्लेम आहे का? हाय मला. का प्रॉब्लेम नेमकं का बसायचं घरात? बायको असताना, एवढं मोठं घरदार असताना, रोडवरच्या घरात, लोकांच्या घरात, लोकांच्या बायजवळ जाऊन बसायची काय गरज आहे? बसतो बोलतो फक्त, एवढं काय डोक्यात आहे? नाही मी आता समजा कुठं तर बाहेर गेले कुणाला तर बस 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 आवडणार आहे का? त्यामुळे म्हणलं बस. मग मला बी तसंच होतं ना. मग मला येऊन सांगतात ना तुझा नवरा तिथंच असतो सारखा, कोणी तिथंच सांगितलं? बसतो. कोणी सांगू दे कोणतं. ते सांग ना मला. कोणी किती लोक आहेत गावात सांगितलं मला त्यांनी. आपण विचारून त्यांना की खरं काय आणि खोटं त्यांनी मला आतापर्यंत सांगत होते, पण तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी ग बसले ना. मी विश्वास नाही का आता माझ्या? नाही आता गेला विश्वास. काय केलं विश्वास झाला? मी जायचं कशाला तुझ्या घरी? मग मी तुझ्या गेलो की घरी विश्वास संपला का? जायचं, मी गेलो की वडापाव आणून द्यायचं, ठीक आहे ना, बसणं बोलणं ठीक आहे ना. 3 तास बसता म्हणजे ह्याचा अर्थ काय? सकाळी कितीला गेलता तुम्ही? 11 वाजता गेलेला, आता घरी आलाय. कुठं होता? काय गरज होती तुझ्या घरात? बरं बसता बोलता ती चिटकून बसायची, खिटून बसायची काय गरज आहे? कोण म्हणलं तुला चिटकून बसते रे? काय मला एवढ्या हलका कानाची का? अरे मला कोण बी सांगल, दिसतंय मला डोळ्यानं. कशाला एवढी चिडचिड करते मला समजत नाही. बस खाली गप. नाही बसायचं मला. झालं काय? मला नीट सांगशील का एकदा? मला एकदम सरळ भाषा सांगते का? मला एवढं सांगा, तुम्ही तिच्या घरी जाता कशाला? बसायला बोलायला. का आपलं घर नाही? एवढं मोठं आई बापाने घर बांधलंय की. हिथून तिथून पटांगा नाही की. ठीक आहे एका एकराचं. तुला तोच प्रॉब्लेम. तुझ्या डोक्यातच भरलंय का ती? भरलंयच माझ्या डोक्यात कुणी ती. भरलंय तुझ्या डोक्यात ती? मी स्वतः बघून स्वतःच भरलंय. डोकं तसं चालतं त्या लेवलला? मग तुम्ही चालवायला लावलंय मला. काय लावलंय? इथून मला काय चाव लावलं काय? मला कोण बी सांगतंय? तुला कोणी सांगितलंय? तुम्ही जाता कशाला एवढं सांगा मला. डोक्यात भरलंय ते? भरलंय माझ्या डोक्यात. येऊन जाऊन तेच माणसं कोणता काय विचार करते ना? भरायला लावलंय. आधीच माणसं कोणसाने विचार केलाय? कामात घातली पाहिजे. तुझं ना घरी बसून लय डोकं चालला लावला. तुम्ही चालवायला लावलंय. किती दिवस चालवलंय का मी? म्हणजे तू अक्कल नावाचं चीज आहे का ना तुझ्याकडे? माझ्याकडे हाय म्हणून तर मी शांत बसले. शांत बसलेत का? ही काय शांत बसले का? मग कशाला जायचं तिला घरी? सारखे कुठं एवढं मोठं घर दार, एवढं मोठं बापाने घर बांधलंय. बसतो ह्यातच दिसतो. बसायचं मागितलं तिथं. एवढं मोठं एकराचं पटांगण आहे की पुढं. लोक तिथंच घर बरं तुम्हाला गोड दिसतंय तिथं जाऊन बसायला. एवढं काय जण करा बसली म्हणून तिथं? 8-10 दिवस झालं. बरं बसताय ठीक आहे, बोलताय ठीक आहे, खिटून बसायची काय गरज आहे तिला? बघितलं का मला खिटून? बघितलंय मी. किती वेळा बघितलंय? 4-5 वेळा बघितलंय. नाही म्हणली का? तो 10 शिवलो होतो तेव्हा. पण तेव्हा वाटलं की काहीतरी असं बस. मग आता का मला वाटलं तसं? पण वाटतंय ना मला आता सगळ्यांनी माझ्या डोक्यात बसवलंय. कोणत्या त्या माणसांचं गाठ घेऊन आणि त्यांना विचार म्हणा. बघितलंय, केलंय सगळं.
असं डायरेक्ट टाकीत असते कानफडा. म्हणजे सुधरायचं विचारच नाही, स्वतःची चुकी मान्य करणारच नाही का? काय केली सांग ना. बसायचं बोलायचं, तिच्या घरात जायचं, वरनं वडापाव आण, तिचा अख्खा संसार भरून द्यायचा का? इथं बघाव ना स्वतःचा संसार आई बापांनी लावलाय मार्गाला. येऊन जाऊन तेवढं डोक्यात तुझ्या बघ. तेवढंच म्हणजे झोपताना नवरा काय करतोय, कोणत्या बायची बोलतोय, कोणत्या बायपाशी जातोय, कुठं बसतोय, उद्यापासून ती मीच केलं तर मग हा तूच केलं तर कसं वाटेल मग? मी काय करतोय? काय काय पण बोलायचं तिला? मला आवडत नाही तिला बोललेलं. तिला घरी गेलेलं बोलू नको आणि तो यापेक्षा बसत बोलत आणि तू भांड माझ्याशी मग झालं. बसायचं ना मग, गोडीनं माणूस बोलल्यावर कळतंय मला मी कुठं भांडायचं कुठं नाही, काय करायचं. आताच गोडी दिसली मन पर डायरेक्ट मला तिच्या घरातच लावलंस तो बसायला. तुम्ही बसलाय म्हणून तर बोलते ना. आडमुत डोक्याच्या आकलीच पाणी तुझ्या. मग काय झालं मग? तुम्ही करायला लावलंय ते अकलीचं पाणी मला. उगा नको मी असं करू. तू लय डोक्यावर चढायला लागला. मी काय बोलत तुम्ही चढून बसलो माझ्या डोक्यावर. हिने आणलं ते नाही आणलं. तुला काय कमी पडलं रे? मग काय कमी पडलंय? मला तीच कमी पडले तिच्याजवळ जाताना. हीच माझ्या मेंदूत ना फिट्ट झाले. तू आकली झाल्या. तू सकाळ सकाळ पिती मुंगे सुधारायचं नाही. काय सुधारा? मी चूक काय केली सांगू सुधारायला? मग तुम्ही मान्य करणार नाही? अरे चूक केली असेल तर मान्य करेल. तिच्याच घरात जाऊन बस, तिच्याच काय करायचंय कर. मी चालले निघून माझ्या माहेरला. जोपर्यंत ती सोडत नाही ना तोपर्यंत मी येतच नाही. तिच्यापाशी बसता तुझं नाव घेत नाही ती. येऊन जाऊन तीच काय जागला कुठं ना झालाय.